आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. So please, give me results. Do you understand? You better understand. ताई, अगं तो पक्या ताराच्या घराच्या बाहेर उभा आहे. त्याला जर कळलं तर की तारा इथे आहे आपल्याकडे म्हणून, काय करायचं ताई? मला तो कोणाबद्दल बोलतोय हे आम्हाला माहित नाही असं वाटतं का तुला? But don't worry. यशोधरा सरनाईककडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं. या तारा प्रकरणाचं काय करायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. कळतंय का तुम्हाला? कुठे गेली ती तुमची मुलगी? कधी येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? म्हणूनच सांगतोय, मी जी ऑफर तुम्हाला दिली आहे ना ती स्वीकारा. त्यातच तुमचं भलं आहे. आणि लवकरात लवकर काय तो डिसिजन घ्या. आणि ती तारा मारा कोण आहे ना तिची परमिशन घ्या लवकर. कारण मी जिच्यासाठी काम करतो ना त्या मॅडमकडे जास्त टाइम नाहीये. म्हणून सांगतोय लवकरात लवकर हा मॅटर सॉल्व्ह करा, तरच तुमचं भलं आहे. मी दिलेली ऑफर स्वीकारा, नाहीतर परिणामाला सामोरे जा. रे I want the best people on the project, okay? Yeah, keep me posted. आई, श्रेयस कुठे आहे? अगं यशोधरा, काय हे किती काम 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 करत बसशील? जरा आराम कर थोडासा. अगं कसला आराम? गेले काही महिने आम्ही बिझनेसकडे लक्षच दिलं नाहीये. मोठं प्रोजेक्ट आलंय आई, चित्र अख्खं बदलणार आहे आता. सो आय हॅव टू वर्क. या हे काय? हा ज्यूस कोणाचा आहे? अगं तो श्रेयस विसरून गेला. श्रेयस पण ना. हे श्रेयस भाऊजी पण ना त्या ताराच्या पूजेत किती विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना तरी माझ्या वाटेतच अडथळे येत आहेत. आता हा ज्यूसचा ग्लास मम्मांच्या हातात आहे म्हणजे त्या जाऊन ताराला जाब विचारणार. माझं सत्य समोर येण्याआधी मला काहीतरी करावं लागणार आहे. आई, ज्यूस मध्ये काय आहे? कसली तरी गोळी आहे. कोणी टाकली आहे गोळी याच्यात? तुला काही माहिती आहे का? श्रेयस साठी आहे ना ज्यूस. श्रेयस पित होता ना. कुठे आहे तो? तो देवघरात आहे तारा बरोबर. तारा. आराध्या, 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 आराध्या. आराध्या, काय आहे? या ज्यूस मध्ये कसली तरी गोळी होती. कसली गोळी टाकलीस? अरे श्रेयस पिणार होता ना ज्यूस. आराध्या, काय प्लॅन आहे तुझा? आराध्या, जस्ट स्पीक अप. नाही 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 मम्मा, हा ज्यूस हे नाही केलाय. हिने केलाय हिच्यासाठी. श्रावणीने, तू हा ज्यूस आराध्यासाठी बनवला होतास? मग यात गोळी कसली होती? काय ग? गोळी घातलेला ज्यूस आराध्याला का देणार होतीस? डू यू इवन रिअलाइज श्रेयस तिकडे होता? चुकून तो प्यायला असतं मग? त्याला काही झालं असतं मग? नाही मम्मा, ऍक्च्युली ना माझं डोकं दुखत होतं
आणि मला ना गोळी घ्यायला आवडत नाही, म्हणून हे असं ज्यूसमध्ये टाकून घेत होते मी. पण कदाचित असं झालं असेल की मी चुकून माझा ग्लास श्रेयस भाऊजींना दिला असणार, असं काहीतरी झालं असेल. श्रावणी तू झाली पूजा? हो सासूबाई. तुझ्या लक्षात येत आहे का? शाबास आराध्या, तू जप करणं सोडून नाही दिलंस. आणि श्रेयस, आराध्याला बोलायला लागू नये म्हणून तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस. छान छान, दोघांनी मिळून पूजा पूर्ण केली तो. छान छान. आई काय चाललंय तुझं कौतुक? अगं, तुझ्या लक्षात येत आहे का? हिचा उपवास आहे म्हणून श्रेयस पण उपाशी आहे. ब्रेकफास्ट नाही केलाय त्याने. अरे बापरे. चल काहीतरी खाऊन घ्या आता, चला. अहो पण सासूबाई, माझा उपवास. अगं तू, तुझ्यामुळे आमचा मुलगा उपाशी आहे. श्रेयस तू चल आधी काहीतरी खाऊन घे. पण उपवास. मम्मा, मी आणते यांच्यासाठी जेवण. चला चला. ताई जेवतेस ना? आता कशी जेवत नाही ते बघतेच. श्रेयस, जेव बरं. जेव ना प्लीज. जेवावं लागेल तुला. मम्मा ती चिडलाय आपल्यावर, अजून चिडते. हे घे बरं. पण तू पण तर खाणार नाहीयेस ना. तू नाही तर मी पण नाही. श्रेयस, तुला कळतंय का? माझा उपवास आहे. मी जर जेवले तर उपवास मोडेल ना. मग तू खा प्लीज. पण म्हणजे तू उपाशीच राहणार ना. मग तू उपाशी तर मी पण उपाशी. असं समज की माझा पण उपास आहे. काय चाललंय काय? हा, अरे तू ग, व्हॉट इज रॉंग विथ यू?